नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आले जन आंदोलन। महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत महापालिकेत कंत्राटी पदे भरण्यास व त्यासाठी लागणाऱ्या खर्चास देण्यात आली मान्यता। मनपा अधिकाऱ्यांनी नगरसेवक व ठेकेदारांशी महापालिकेतील बहुतांश कामात अर्थपूर्ण हातमिळवणी करून जनतेच्या पैशांची होणारी लूट त्वरित थांबवण्याची शिवसेना उभाटाची मागणी। जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये खासगी व्यक्ती व सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप थांबवण्याची मागणी। आणि देवपूर परिसरातील बिलाडी रोडवरील एकता नगरात बंद घर फोडून धाडशी चोरी, लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने लंपास। आता बातमीपत्र विस्ताराने। पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे घोडागाडीत गॅस सिलेंडर व पेट्रोलसाठी 15 लिटरचे बॅरल ठेवून जन आंदोलन छेडीत दरवाढीचा निषेध करण्यात आला। केंद्र सरकार व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या केलेल्या प्रचंड भाववाढी विरोधात धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहरातून घोडागाडीवर मोर्चा काढत जोरदार आंदोलन करण्यात आले। शुक्रवारी सकाळी शहरातील काँग्रेस भवन पासून काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्यांनी भर उन्हात हातात काँग्रेसचे झेंडे आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीचे फलक घेत मोर्चा काढला। घोडागाडीतून जिल्हाध्यक्ष युवराज करणकर यांनी नेतृत्व केले। हा मोर्चा धुळेकरांसाठी लक्ष वेधून घेणारा ठरला। मोर्चा क्युमेन क्लब येथे पोहोचताच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की विद्यमान भाजप प्रणित केंद्र तथा राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, दररोज स्वयंपाक करण्यासाठी लागणारे गॅस सिलेंडर यांच्या किमतीत केलेल्या प्रचंड भाववाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून तसेच शेतकरी बांधव अडचणीत आलेले आहेत। म्हणून सर्वसामान्य जनतेस भाववाढीपासून दिलासा मिळावा, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची भाववाढ मागे घ्यावी अशी आंदोलनातून मागणी करण्यात आली। यावेळी धुळे शहर काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते भाई नगराळे, रमेश श्रीखंडे, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, पितांबर महाले, इंटकचे अध्यक्ष प्रमोद सिसोदिया, शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, ॲडव्होकेट सुधाकर जाधव, गुलाबराव गोतेकर, भानुबाई सिरसाट, राजेंद्र खैरनार, भिवसन ऐरे, कन्हैयालाल ऐरे, शालिक्राम गर्दे, प्रशांत ऐरे, नागराज चौधरी, दीपक पाटील, कृष्णा ठाकरे, आबा मुंडके, चंद्रकांत सिरसाट, फारुख शेख, विजय करणकाळ, विजय चौधरी, किशोर वाळके, विशाल पाटील, नाना चौधरी, रवींद्र चौधरी, दीपक थोरात, अशोक सिरसाट, ॲडव्होकेट गोपालसिंग राजपूत, प्रकाश आहिरराव, शरीफ पिंजारे, सचिन सोनवणे, दीपक साळुंके यांच्यासह धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटी तसेच शहर जिल्हा काँग्रेस, सेवादल, धुळे जिल्हा महिला काँग्रेस, धुळे जिल्हा युवक काँग्रेस, धुळे जिल्हा NSUI सर्व सेलच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढले म्हणून आम्ही टांगा गाडीवर त्या बीजेपी सरकारचा निषेध केला। टांगा गाडीने या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आणि सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते या टांगा रॅलीमध्ये, जिल्ह्यातले कार्यकर्ते या टांगा रॅलीमध्ये उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत महापालिकेत कंत्राटी पदे भरण्यास व त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा मनपाच्या सभागृहात सभापती लताबाई पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली। सभेत विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात आला। त्यात प्रामुख्याने शहरातील दसरा मैदान येथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी तब्बल 5,52,00,000 रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली। तसेच मनपाच्या विविध संवर्गातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा विषय मंजूर झाला। याशिवाय दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत शकुंतला कॉलनी येथील झेंडा चौक रस्ता डांबरीकरणास मंजुरी देण्यात आली। विषय पत्रिकेवरील शहर बस सेवा सुरू करण्याप्रकरणी मेसर्स जोशी फ्रेट कॅरियर्स धुळे या कंत्राटदाराला 19 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा विषय गाजला। सदर प्रलंबित देयकाबद्दल नगरसेवक धीरज कलंत्री यांनी मनपा प्रशासनाला अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित करत जाब विचारला। मे जोशी फ्रेट कॅरियर्स यांना शहर बस सेवा सुरू करण्यासाठी विविध विभागांच्या परवानग्या घेणे आवश्यक होते, मात्र त्या मिळाल्या नाहीत। मग त्यांच्याशी करार झाला कसा काय? कंत्राटदाराने दावा केला आहे की त्याचा खर्च झाला आहे 1,41,63,000 आणि अपेक्षित उत्पन्नाच्या नुकसान भरपाईपोटी 9,65,00,000ची मागणी केली आहे। याचा अर्थ 1,41,41,00,000ची गुंतवणूक करून 5.5 वर्षात 9,65,00,000चे उत्पन्न मिळवणार होते का? त्यावर सुद्धा व्याजाची मागणी करीत आहे। हा सर्व विषय न्यायालयीन लवादाकडे प्रलंबित असल्याने शासनाकडून जर भरपाईचे पैसे मिळत असतील तर देयक देता येईल, मनपावर आर्थिक भार टाकू नये असे आवाहन करण्यात आले। अमल मासळे यांनी देखील हा विषय न्यायालयात प्रलंबित असून तो शासनाकडे पाठवावा असे सांगितले। अखेर सदरचा विषय तहकूब करण्यात आला। यावेळी
यावेळी सभापती दत्ताबाई पोतदार, स्थायी समितीचे सदस्य नगरसेविका शीतल वाघ, योगिता कुटे, वंदना भांबरे, नगरसेवक छोटू थोरात, चेतन गवळी, सनी चौधरी, कृपेश नांद्रे, इरफान पठाण आदी उपस्थित होते। यावेळी स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, मनपा उपायुक्त करुणा डाहाळे, सचिव मनोज वाघ यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य नगरसेविका शीतल वाघ, योगिता कुटे, वंदना भांबरे, छोटू थोरात, चेतन गवळी, सनी चौधरी, कृपेश नांद्रे, इरफान पठाण आदी उपस्थित होते। संकुलचं काम सुरू आहे, त्या कामासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी हे डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट सुरू आहे। प्रोटेक्शन राहावं म्हणून त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड हे खूप गरजेचं आहे आणि हा जो विषय आलेला आहे चांगला विषय आहे। हा विषय मंजूर करण्यात यावा असं मला सांगावासा वाटतो। गेल्या काही दिवसापूर्वी लोकमत या वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली होती की हा विषय धुळेकर नागरिकांच्या म्हणजे जवळजवळ 5 कोटी जनता, त्या जनतेला जो पाणीपुरवठा होतो आपला मुख्य पाणीपुरवठा बावळे जलशुद्धीकरण केंद्र, या ठिकाणी आपण जर या ठिकाणी 5 कोटी रुपये खर्च करून या प्रोजेक्टला आपण सुरक्षा म्हणून एक प्रोटेक्शन म्हणून त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडचा विषय या ठिकाणी मंजुरीला आणलेला आहे। विषय चांगला आहे, परंतु या ठिकाणी आपल्या संपूर्ण धुळेकर नागरिकांना त्या भागातून, त्या विभागातून, ज्या पब्लिक स्टेशनवरून, त्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी वितरण होतं, त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड नाही, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण पुरेसे नाही आणि असतील तर ते सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत का म्हणजे धुळे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी नगरसेवक व ठेकेदारांशी महापालिकेतील बहुतांश कामात अर्थपूर्ण हातमिळवणी करून जनतेच्या पैशाची लूट चालवली आहे। बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवून सुरू असलेली महापालिकेची लूट थांबवावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आले। धुळे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी नगरसेवक व ठेकेदारांशी महापालिकेतील बहुतांश कामात अर्थपूर्ण हातमिळवणी करून जनतेच्या पैशांची अक्षरशः लूट चालवली आहे। कचरा टाक्यापासून नाले सफाई ते भांडवली कामापर्यंत या अभद्र युतीने महापालिकेला अक्षरशः नागवले आहे। सदरची चौकशी करावी अशी मागणी धुळे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की सन 2025 पर्यंत नाले सफाईची निविदा प्रक्रिया मंजुरी आरोग्य विभागामार्फत होत होती। त्यासाठी 2025 सालापर्यंत नाले सफाईसाठी 25 लाख रुपये खर्च होत होते। मात्र 2025 पासून नाले सफाईचे काम बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आणि त्यांनी नाले सफाईचे काम दुपटीने वाढवून म्हणजे 55 लाख रुपयात मंजूर केले, निविदा काढली। यावर्षी मात्र नाले सफाईसाठी 1,49,84,096 म्हणजे जवळपास 1.5 कोटी रुपये अंदाजपत्रक मंजूर केले, निविदा काढली। त्यात समर्थ कन्स्ट्रक्शन यांची निविदा सर्वात कमी दराने भरली, परंतु सदर ठेकेदार सत्ताधारी पक्षाच्या सोयीचा नसल्याने निविदा खोटे कारण देऊन अधिकाऱ्यांनी रद्द केली व फेर निविदा काढण्याची टिप्पणी मंजूर केली। सदर निविदा प्रक्रिया रद्द का केली याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे। आणखी भयंकर बाब म्हणजे रुपये 1,49,84,056 ची निविदा रद्द करून फेर निविदा काढण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असताना त्यानंतर ही निविदा मात्र रुपये 2,49,58,599 किमतीची काढण्यात आली। हा सर्वात मोठा दिवसाढवळ्या झालेला भ्रष्टाचार। फेर निविदा रक्कम जवळपास 70% कशी वाढू शकते? त्यापेक्षा मूळ प्रश्न म्हणजे मागील वर्षी 55 लाखात होणारी नालेसफाई 400% म्हणजेच 2.5 कोटी रुपये करणे हे मुळीच संयुक्तिक व व्यावहारिक ठरत नाही। हा प्रकार फक्त महानगरपालिकेला लुटण्याचा प्रयत्न असू शकतो। ज्या ठेकेदाराच्या नावाने कार्यादेश देण्यात आले आहेत मुळात तो काम करत नसून महापालिकेच्या 4 नगरसेवकांनी मिळून ते काम घेतले आहे, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे, कारण ही गंभीर बाब आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणते बिल अदा करू नये, निविदेतील अटी तपासण्यात याव्या, ज्या संशयास्पद आहे त्याचप्रमाणे कामच होत नसून हे काम रद्द करून अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, निंबा मराठे, प्रशांत ठाकूर, नरेंद्र परदेशी, डॉक्टर अनिल पाटील, पंकज बारसकर, शिवाजी शिरसाळे, आनंद जावडेकर, मुन्ना पठाण, कपिल लिंगायत, दिनेश पाटील, इश्तियाक अन्सारी, राहुल दोडे, योगेश पाटील, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळे शहरातल्या नाले सफाईच्या संदर्भामध्ये थातूरमातूर काम सुरू करण्यात आलेलं आहे। जवळपास पहिली जी निविदा होती ती 55 लाखाची काढण्यात आली, ती निविदा कॅन्सल करून त्या ठिकाणी तब्बल 400 पट वाढ करून 2.5 कोटीची निविदा काढण्यात आली। अद्यापही धुळे शहरामधल्या नाल्यांची साफसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याचं आमच्या लक्षात आल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना नाले सफाईच्या बाबतीतली सत्यता त्या ठिकाणी सांगितली। धुळे शहरामध्ये एकूण 7 मोठे आणि 12 छोटे नाले त्या ठिकाणी आहेत। जवळपास 50 किलोमीटरचा परिघ
पावसाळा सुरू होण्याच्या आतमध्ये आपल्याला धुळे महानगरपालिकेला साफ करायचं असताना फक्त मशीन लावून काही ठराविक जे ब्लॅक स्पॉट आहे त्या ब्लॅक स्पॉटला मशीन उतरून ते काम सुरू आहे. मुळातच हा जो ठेका वाढीव पद्धतीने देण्यात आलेला आहे तो ठेका एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने घेतलेला आहे, पण तो ठेका प्रत्यक्षामध्ये या धुळे महानगरपालिकेचे 4 नगरसेवक त्या ठिकाणी चालवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सातत्याने भ्रष्टाचारावरती या ठिकाणी आरोप केले जात आहेत. या ठिकाणी जर खरोखरच जर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी धुळे शहरातली नाले सफाई जर करायची असेल तर त्या भागातील नगरसेवकाने त्या नाल्यांच्या स्पॉटवरती जाऊन ती करून घेणे गरजेचे आहे. पण तसे आपल्याला होताना दिसत नाही, कारण की पहिला पाऊस आल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा फ्लो त्या ठिकाणी वाढतो आणि धुळेची नैसर्गिक रचना आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला या सगळ्या नाल्यांना नैसर्गिक उतार असल्यामुळे पाण्याच्या फोर्सने ती घाण त्या ठिकाणी वाहून जाते. म्हणजे 10 दिवस शिल्लक असताना, पावसाळ्याला 10 दिवस शिल्लक असताना त्या ठिकाणी थातूरमातूर सफाई करायची आणि पावसाळा आल्यानंतर पहिल्या पावसामध्ये नाले साफ होऊन जातात आणि डायरेक्टली 2.5 कोटीचं बिल काढायचं. अशा प्रकारे ही भ्रष्टाचाराची पूर्णपणे पॉलिसी आहे. अशा पद्धतीने पैसे उकळण्याचं काम या धुळे महानगरपालिकेने चालू आहे. एकीकडे त्या ठिकाणी आमच्यावरती आरोप केला जातो की आम्ही चुकीचे या कामांच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवतो आणि चुकीचा नॅरेटिव्ह पसरतो, पण मुळात हा जो नेरेटिव्ह या ठिकाणी ज्या पद्धतीने कामकाज या ठिकाणी सत्ताधारी करतायत तेच मुळात या ठिकाणी चुकीचं आहे आणि फक्त पैसे खाऊन या धुळे महानगरपालिकेला खड्ड्यात घालण्याचं काम या ठिकाणी सर्वजण करतायत. धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये काही खासगी व्यक्ती व सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांकडून नियमबाह्य पद्धतीने होत असलेले माहिती संकलन बंद करावे यासह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये काही खासगी व्यक्ती व सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांकडून नियमबाह्य पद्धतीने माहिती संकलन होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करीत सदर संकलन बंद करावे यासह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या धुळे शहरात काही अशासकीय व्यक्ती विशेष मतदार पुनरीक्षण या नावाखाली घरोघरी जाऊन मतदार कार्ड, जात, धर्म तसेच नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा करत आहेत. संबंधित व्यक्तींकडे निवडणूक विभागाचे अधिकृत ओळखपत्र अथवा कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले असून विशिष्ट जाती धर्मातील मतदारांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा जनतेत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. संविधान संरक्षण समितीने अशा खासगी व संशयित व्यक्तींना तात्काळ प्रतिबंध करण्याची तसेच त्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मतदार नोंदणीचे कार्य केवळ शासन नियुक्त अधिकृत BLO कर्मचाऱ्यांमार्फतच करण्यात यावे. संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष घरभेटीद्वारे 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत व मृत मतदारांची नावे वगळावीत अशी मागणी करण्यात आली आहे. स्थलांतरित मतदारांच्या बाबतीत नवीन पत्त्यावर वास्तव्यास गेलेल्या कुटुंबातील महिला व पुरुषांची नावे नव्या पत्त्यावर कायम करण्यात यावीत. तसेच जुन्या पत्त्यावरील मतदार यादीतून नावे कमी करण्यात यावीत असेही निवेदनात नमूद करण्यात आले. सन 2022 पर्यंत ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत त्यांची नावे कोणत्याही कारणास्तव वगळू नयेत. संबंधित नागरिकांकडील मतदान ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्रे ग्राह्य धरून त्यांचा मतदानाचा अधिकार कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिचंद्र लोंढे, प्राध्यापक बाबा आतेकर, LR राव, PT वेडसे, BT आहिरे, काशीनाथ शिंदे, AK भगत, मोहम्मद जैद, दीपकुमार साळवे, विजय नेरकर, बबन वानखेडे, वसंत पाटील, GD जाधव, पंजाबराव देशमुख, मनोहर मोहिते, धनंजय गाळणकर, किशोर शेजवळ, श्रीकृष्ण बेडशे, हर्षबोध मोरे, RG महिरे, नाजनीन शेख, पोपटराव चौधरी, आसिफ शेख आदी उपस्थित होते. सध्या SRIच्या नावे विशेष मतदार पुनरीक्षणची प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेच्या नावाने सत्ताधारी पक्षाचे, राजकीय पक्षाचे काही खाजगी कार्यकर्ते आम्ही SRI साठी नियुक्त आहेत, आम्ही आलेलो आहेत असे त्यांचं स्वतःची एक लेटर पॅड वापरून त्याच्यावर जात आणि धर्माचा रकाना आखून आणि ती घरोघरी जाऊन ते माहिती गोळा करतायत. त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला कोणी नियुक्त केलेलं आहे, तर आम्हाला म्हणजे शासनाने नियुक्त केलं असं सांगतात. ओळखपत्र मागितलं तर निघून जातात आणि आम्हाला BLOनी सांगितलेलं, BLO आमच्या कार्यालयात बसलेले. म्हणजे त्यांना विचारलं तर BLO तुमच्या कार्यालयात कसे काय बसले ते सांगतात. ते आम्हाला याद्या मॅच करण्यास सांगितले. म्हणजे या मॅच आणि मिसमॅच मध्ये सत्ताधारी पक्षाने काय चालवलेलं आहे की SRIच्या नावे कुणालाही पाठवून कुणाचं मत वगळायचं आणि कुणाचं ठेवायचं, हा एक विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना वगळायचं आणि बाकीच्यांना
समाविष्ट करायची ही जी प्रक्रिया चाललेली हे निव्वळ बेकायदेशीर संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात चाललेली आहे. त्या संदर्भात अशा खाजगी व्यक्तींना बंधन करावं, अटकाव करावा आणि ज्यांचे स्थलांतरित झालेले त्या लोकांचे नावं कायमच्या त्या स्थलांतरित पत्त्यावर समाविष्ट करावेत. त्यानंतर 18 वर्षाचे वरील व्यक्ती यांचे नावं समाविष्ट करून मयतांचे नावं कमी करावेत. तसेच भारतामध्ये जे घुसखोरीच्या नावाने SRI काढलेले आणि त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली की SRI करणे आयोगाचा अधिकार आहे. मग घुसखोर जे भारतामध्ये हे तर सत्ता यांच्या हातात असताना घुसखोरांना तपास करा, यांची सखोल चौकशी करा आणि यांचे नावं घुसखोरांचे वेबसाईटवर जाहीर करावेत. यासाठी आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी मुख्य मंत्रालय मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी धुळे शहराचे पुरोगामी विचार मंच, संविधान समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय बौद्ध महासभा तसेच वेलफेअर पार्टी असे मिळून आम्ही अनेक सामाजिक संघटनेचे लोक माननीय कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होतो. कलेक्टर मॅडम उपस्थित नसल्याने माननीय अप्पर यांना दिलेलं आहे आणि आज गुरुवारची सुट्टी होती, उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे. म्हणून या कार्यालयामध्ये अप्पर अधिकारी वगळता 8 प्रांतपैकी एकही जनतेच्या समस्यासाठी अधिकाऱ्यांना इथं नेमलेलं असतं. जनतेचा पगार घेतला जातो, पण एक अधिकारी जर या त्या ठिकाणी कार्यालयात नसले तर इतर अधिकारी कसे काय जातात. तर जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या संदर्भात 7 प्रांतांना यांचा जाब विचारला पाहिजे आणि कोणत्या सरकारी कामाला हे बाहेर गेलेले आहेत ते सुद्धा चौकशी केली पाहिजे. धुळे शहरातील देवपूर परिसरातील बिलाडी रोडवरील एकता नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 30,000ची रोकड, सोन्या चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. धुळे शहरातील देवपूर परिसरातील विलाडी रोडवरील एकता नगरातील रहिवासी गणेश हरी खैरनार राहणार प्लॉट नंबर 174 हे काही दिवसांपासून देवदर्शनासह गोवा येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 30,000ची रोकड, 25 तोळे सोने व 80 बार चांदीचे दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेलाय. खैरनार कुटुंबीय रात्री घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ देवपूर पोलिसांना सदर चोरीच्या घटनेची माहिती दिली. देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी पथकासह खैरनार यांच्या घरी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. घरातील सामान अस्ताव्यस्त करत चोरांनी लोखंडी कपाट तोडून अंदाजे 25 तोळे सोन्याचे दागिने, 80 बार वजनाची चांदी तसेच 30,000 रुपयांची रोकड चोरी झाल्याचे गणेश खैरनार यांनी पोलिसांना सांगितले. यावेळी ठसेतज्ञ व शांत पथकाला पाचारण करत चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न देवपूर पोलिसांनी केला. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. माझं नाव दीपाली गणेश खैरनार. आम्ही गावाला गेलो होतो पूर्ण फॅमिली गोव्याला. तर माझ्या घरात घरफोडी झाली. माझ्या घरामध्ये कम से कम 25 तोळा सोनं होतं. 25 तोळा सोनं होतं माझ्या घरात. पूर्ण 25 तोळा सोनं त्यांनी कपाटं फोडून घेऊन गेले. माझं पोत होती, टोंगल होते, स्काप होते, कानातले होते, अंगठ्या होत्या 14-15. मुलीचं सोनं होतं. माझ्या मुलीचं लग्न जमलं आहे, तिचं सोनं बनवून ठेवलं होतं, ते पण नेलं त्यांनी. आणि चांदीच्या काही साखळ्या होत्या, सगळं नेलं त्यांनी चोरांनी. कॅश किती? 30,000 होती. बीशीची 30,000 कॅश होती, ती पण नेली. रात्री आम्ही 1 वाजता आलो. आम्हाला माहिती पडलं. आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला 112वर. लगेच पोलीस लगेच आले. त्यांनी सकाळपासून रात्रीपासून पूर्ण चांगलं करताय. सगळं ते बघताय. आता डॉग आणले, सगळा शोध करताय. ते तुमची मागणी काय? आमची मागणी एवढंच आहे का चोराला लवकरात लवकर पोलिसांनी आमच्या समोर उभं करावं. जे 25 तोळा गेलंय सोनं ते आम्हाला व्यवस्थित परत द्यायला पाहिजे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आले जन आंदोलन. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत महापालिकेत कंत्राटी पदे भरण्यास व त्यासाठी लागणाऱ्या खर्चास देण्यात आली मान्यता. मनपा अधिकाऱ्यांनी नगरसेवक व ठेकेदारांशी महापालिकेतील बहुतांश कामात अर्थपूर्ण हातमिळवणी करून जनतेच्या पैशांची होणारी लूट त्वरित थांबवण्याची शिवसेना उभाटाची मागणी. जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये खासगी व्यक्ती व सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप थांबवण्याची मागणी.
आणि देवपूर परिसरातील बिलाडी रोडवरील एकता नगरात बंद घर फोडून धाडशी चोरी, लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने लंपास. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.